फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल। तर आज अट्टू गट्टू आलेले आहेत मार्केटमध्ये। त्यांना त्यांच्या आवडीची एक वस्तू घ्यायची ती म्हणजे एअर फ्रायर। तर बघूयात तो आज मार्केटमध्ये आपल्याला मिळतोय का। गोल्डच्या शॉपमध्ये उभे आहेत, म्हणजे तुम्हाला असं वाटेल काहीतरी यांनी खरेदी केली आहे की काय आज गोल्डची। तर असं काही नाही आहे, थोडंसं इथे जॉईन करायचं काम होतं त्यासाठी आलेलो। आणि त्यानंतर आम्ही बघायला गेलो कर्टेन्स। खूप दिवस झाले आमच्या हॉलमध्ये काही कर्टेन्स नाही लागले, तर तेही काम झालं नाही। मग आमचं एअर फ्रायर 2-3 शॉप आम्ही सर्च केले, पण मार्केटमध्ये कुठेही एअर फ्रायर आम्हाला मिळालंच नाही। आता ते आम्हाला बाहेरूनच आणावं लागेल। त्यानंतर ते गावाकडचे काही माणसं वस्तू विकायला बसले होते, तर म्हटलं चला यांच्याकडच्या आपण वस्तू घेऊयात, त्यांना तेवढे 2 पैसे मिळतात। मग त्यांच्याकडून काही आम्ही वस्तू खरेदी केल्या। भर दुपारी मार्केटमध्ये गेल्यामुळे अट्टू आणि गट्टू खूप तापले होते। त्या तापलेल्या डोक्याला शांत करण्यासाठी त्यांना दिलं गार अशी लस्सी आणि गार असं नारळ पाणी। दुसरे कलरफुल ज्यूस पिण्यापेक्षा हे कधीही बेटर, त्यामुळे दोघींनाही लस्सी दिली आणि नारळ पाणी दिलं। दोघींची तशी ती फेवरेटच आहे। तू मे करत नारळ पाणी पूर्ण संपवलं आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी। कसला गेम आहे तुमचा हा? वेगळा गेम थोडा मोठ्याचा आहे। किचन मधले कार्ड्स काढून दोघीही खेळत बसल्या होत्या। माझा स्वयंपाक होईपर्यंत दोघींचा मस्त इथे टाइमपास झाला। दोघी शांतपणे एका जागी बसून खेळत होत्या, त्यामुळे माझी कामं पटपट आवरली। त्यानंतर अट्टू गट्टूला आले होते प्रोजेक्ट म्हटलं की ते काम मम्मीचंच असतं। जरी किती सांगितलं की स्टुडंटसाठी प्रोजेक्ट आहे, पण तो प्रोजेक्ट स्टुडंटसाठी नसतो, तो खरा प्रोजेक्ट असतो पॅरेंट्ससाठी असतो। त्यांच्या हाताने ते कितपत फिनिशिंग देणार, त्यामुळे तो आपल्यालाच करावा लागतो। आणि त्यानंतर माझ्या भावाचा होता बर्थडे, त्यामुळे आम्हाला बघा इथे पॉपअप मॅच बघतायत पाकिस्तान अँड इंडिया। त्यामुळे प्रोजेक्टचं काम अर्धवट ठेवून बड्डेला आम्ही निघालो, कारण माझ्या भावाचा होता आज बड्डे आणि तिकडे आम्हाला केक कटिंगसाठी बोलवलेलं होतं। त्यामुळे लगेच आम्ही तयार झालो आणि तिकडे गेलो तरीही आमची मॅच ही चालूच होती कंटिन्युअसली। आणि या चौघांचा गेलं की नेहमीप्रमाणे आपला दंगा चालू होता। मामांना घाबरते म्हणून आमची नजर खाली होती। थोड्या वेळासाठी ती रडत तिच्या मम्मीकडे गेली, त्यानंतर ती नॉर्मल झाली, मग फ्रेश होते तशी, पण सुरुवातीला ती घाबरते। इकडे आई चालली होती फिरायला, ज्येष्ठ नागरिक त्यांची ट्रिप निघाली होती, त्यामुळे तिने काहीतरी चिवडा वगैरे तिच्यासाठी बनवायला घेतला। तेवढ्या तिच्या पप्पांची एंट्री होती। पप्पा आल्यावर काय आनंद हा वेगळाच। दीदी आली सांगते। इथे मामीने आधीच केक आणलेला होता त्यांच्या, मग त्यांच्या मामीने इथे थोडासा बड्डेची तयारी चालू केली। आणि हिने हातातलं ब्रेसलेट तोडलं तेवढ्या मस्तीमध्ये, कोणी तोडला? आणि मग घाबरून राहिली। आता रे देवा, बड्डे म्हटलं की कोणाचाही बड्डे असो, सर्व लहान मुलांना मजाच वाटते। केक हा त्यांच्या आवडीचा विषय, चॉकलेट्स, केक। आमच्याकडे सगळे बड्डे फेबमध्येच जास्त येतात। माझ्या भावाचा, बहिणीच्या मुलाचा, त्याच्यामुळे फेब्रुवारी हा फुल बिझी मंथ आहे तसं पाहायला गेलं तर। ग्रुप फोटो क्लिक। आधी मामांना घाबरलेली, त्यानंतर मग रिलॅक्स झाली, मग येत होती मामांजवळ। आणि तिला मग सगळे आम्ही गेलो की तिला असं वाटतं यांनी सगळ्यांनी इथे थांबावं, जाऊ नये, नाही येणार। त्यानंतर आम्ही तिला तिथून बाय करून निघालो। मामाच्या बड्डेची पार्टी ही पेंडिंग होती, कारण त्या दिवशी होता उपवास, त्यामुळे पार्टी ही नंतर होणार होती। मग आम्ही बनवले होते छोले भटुरे, जे दोघींचे फेवरेट। त्यानंतर माझं प्रोजेक्ट वर्क कालचं रिमेनिंग राहिलं होतं, ते मी कंप्लीट करायला घेतलं, कारण दुसऱ्या दिवशी स्कूलमध्ये दोघींनाही ते सबमिट करायचे होते।
मग स्कूलला जायच्या आत दोघींचे प्रोजेक्ट मला बनवून रेडी करून द्यायचे होते. दोघींसाठी 2 असे मी ग्रीटिंग कार्ड्स इथे बनवले होते, जे केकवर हल्ली ट्रेंडिंग चालू आहे ना त्या टाईपचं मी बनवायला घेतलेलं इथे. आणि माझ्याकडे नेटचा कपडा वगैरे अवेलेबल होता, मग मी पेंटिंगवाला फ्रॉक न लावता त्याला कपड्यावाला फ्रॉक लावला. अजूनही क्रिएटिव्ह बनवता आलं असतं, पण माझ्याकडे वेळ होता कमी आणि त्यात एक न करता 2 करावे लागतात, तेही सेम नाही तर दोघींमध्ये थोडंसं वाद होतात, माझं चांगलं आहे तुझं नाही चांगलं असं. त्याच्यापेक्षा मग दोघींना सेम बनवले. माझं प्रोजेक्टचं काम चालू आहे आणि ह्या दोघी तिकडे मस्त झोक्यात बसून झोका घेत बसले. म्हणूनच तर मग ते प्रोजेक्ट हे स्टुडंटला नसून पॅरेंट्ससाठीच दिलेले असतात. हे बघा, आता हे ओपन केलं की ते हॅपी मदर्स डे आतल्या साईडला आहे. आधी आपल्याला ते दिसत नाही, जसं आपण ती मूव्ह करणार तसं हॅपी मदर्स डे इनसाईडला दिसून जातं. त्याआधीमध्ये इथे दोघींची मी तयारी करायला घेतलेली. स्कूलचं टायमिंग पण झालेलं, तेवढ्या वेळात होईल तसं पटपट करूयात, पण आधी आपण तयारी करून घेऊयात, कारण शाळेत वेळेत पोचणं हेही महत्त्वाचं आहे कार्डपेक्षा. मग आधी दोघींची पटपट तयारी करून घेतली आणि मग रिमेनिंग वर्क त्यानंतर पुन्हा कंटिन्यू केलं. मम्मी, हे बघ तुझ्यासाठी मी बघ कसं ग्रीटिंग कार्ड बनवलंय. हा, तू बनवला? हो. हा मी मदर्स डे साठी तुला बनवला. हॅपी मदर्स डे. थँक्यू. आता मदर्स डे नाही, पण तुमच्या टीचरने प्रोजेक्ट दिलाय म्हणून आपण बनवतो. आज आम्ही घेऊन जाणार आहे. बोला. तू सांग तुझ्या मम्मीबद्दल. मला मम्मी आवडते, सगळ्यात बेस्ट असते. हा, आपल्यासाठी खूप करते. अजून काय सांगू शकतेस? कशी आहे तुझी मम्मी? किती धपाटे देते तुला? अजून नाही धपाटे नाही देत तुझी मम्मी? ट्विन्स असले की सगळ्या गोष्टी रिपीट होतात. हिच्या शेंड्या घातल्या की तिच्या घाला, तिच्या बेल्ट लावलं की हिच्या बेल्ट लावा, सगळं रिपीट होत राहतं. कुठलीही गोष्ट बनवली तरी 2 बनवा, काही विकत घेतलं तरी 2 घ्या. त्यामुळे ट्विन्स असले की सगळे गोष्ट ह्या रिपीट होत राहतात. ग्रीटिंग कार्ड बनवलेलं मी आणि त्यांना झालेलं आम्ही बनवलं आहे. सेम बनवलं तरीही दोघींमध्ये कॉम्पिटिशन, माझं चांगलं दिसतं की तुझं चांगलं दिसतं. त्यानंतर आम्ही पटपट तसं तरी आवरलं आणि मग स्कूलला निघालो. स्कूलनंतर आम्ही संध्याकाळी सांगितलं की नाही ज्येष्ठ नागरिक ट्रिप निघाली आहे. मग इथे आमच्या बाजूलाच पंपावर सगळे लोक भेटणार होते, त्यांची बस तिथेच आली होती पंपावर. मग आम्ही तिथे आईला भेटायला गेलो. हे मामा आहेत माझे, मामा साईडला आहेत ते काका आहेत, त्यामुळे अर्धे रिलेटिव्हच होते, त्यामुळे बरं होतं. आता ही सगळेजण ट्रिपला निघालेले आहेत. थँक्यू. चल बाबू येते. हां, दोघी येते का? हां, चला हॅपी जर्नी. येते का? चल. अरे आजी बरोबर मग निघता आईसोबत एक फोटो घेतला आणि त्यानंतर आईला आम्ही बाय करत निघालो. त्यांचीही गाडी सुटण्याचा वेळ झाला होता आणि त्यांनाही निघायचं होतं. मग त्यांना आम्ही बाय केलं, तोवर त्यांचीही गाडी निघाली तिकडनं. आईने पैसे दिले होते, म्हणजे हे या दोघींची मालकीचे झाले, त्यामुळे आमची गाडी लगेच दुकानामध्ये गेली. त्या शॉपमध्ये आम्ही थोडासा काही खाऊ घेतला आणि मग आम्हीही घरी निघालो. आणि त्यानंतर आईने आम्हाला दिला होता त्यांचा फ्रेश चिवडा आणि गरम शेंगा. कुठे गेली? औरंगाबाद. नाही, औरंगाबाद नाही, गुजरात. गुजरातला गेली. गुजरात आपल्या मॅप मध्ये पण आहे ना? हा, मग त्या मॅपमध्ये कुठल्या स्टेटला चिटकून आहे तो आठवतो का? हो. कुठल्या? बघू चल. हा, चल बघू कोणाला आठवतं बघू. काश्मीर. रॉंग. अरे महाराष्ट्र, आणि महाराष्ट्राच्या वर तुम्ही गुजरात स्टिक करता ना.
सारखं ते करत राहायचं तर लक्षात राहील. आम्ही शेंगदाणे खातो. शेंगदाणे दाखवू, तुझे शेंगदाणे दाखवू जरा. त्याला शेंगदाणे नाही म्हणत, शेंगा म्हणतात. काय? शेंगा. हे बघा, तुरीच्या शेंगा. काय खाते तुम्ही? तुरीचे शेंगा. शेंगदाणे वेगळे. ती बघ तुमची फ्रेंड गेली तिकडे, खिडकीत उभी होते. आरवी. आलेले तिथे खेळत होते. ओ काकी किकू पूछे के काकी खबर तुम कहाँ क्या को पहिला त्याच्यात चाऊ पण असतं का, चेक करून खा. आता चाऊ. रात्री गेल्या होत्या सायकल चालवायला, पण सायकल चालवायला गेल्या असतानाच तिथे भेटली छोटी अवी. तीही खाली वॉक करायला आली होती. मग सायकल राहिल्या बाजूला आणि मग त्या दोघीही बसल्या आवीसोबत खेळत. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.